Interchange of exclamatory to assertive. When making declarative sentences of exclamatory sentences, the subject and verb that are given at the end of the sentences should be placed at the beginning, and what or how should be removed, and the appropriate intensity word from very, great, really, extremely should be replaced. Then the rest of the words in that sentence should be placed, and the exclamation mark should be removed, and a full stop should be added. उद्गारवाचक वाक्यांची विधानार्थी वाक्य बनवताना वाक्याच्या शेवटी देण्यात येणारा जो कर्ता आणि क्रियापद आहेत ते आरंभी घ्यावे व व्हॉट किंवा हाऊ गाळून त्याऐवजी व्हेरी, ग्रेट, रिअली, एक्स्ट्रीमली यापैकी जो योग्य तीव्रतादर्शक शब्द आहे तो घ्यावा व नंतर वाक्यातील बाकी शब्द घ्यावे व उद्गार चिन्ह काढून टाकून पूर्णविराम द्यावा. काही एक्झाम्पल्स आहेत. हाऊ सॅड आय वॉज व्हेरी सॅड. आता इथं काय केलेलं आहे, हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे, म्हणजेच उद्गारवाचक वाक्य आहे. आणि या वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे, आय वॉज, म्हणजे कर्ता आणि क्रियापद. कर्ता आणि क्रियापद विधानार्थी वाक्य म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स बनवताना विधानार्थी वाक्यामध्ये आय वॉज फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा घ्यावं, नंतर हाऊ काढून टाकावं आणि व्हेरी घ्यावं, आणि बाकीचे जे शब्द आहेत म्हणजे जसं की इथं सॅड आलेलं आहे ते सॅड इथं ठेवून उद्गारवाचक चिन्ह काढून टाकून फुल स्टॉप म्हणजेच पूर्णविराम द्यावा. म्हणून इथं काय केलेलं आहे, आय वॉज व्हेरी सॅड. सेकंड नंबर, हाऊ थर्स्टी ही वॉज. या ठिकाणी तसंच केलेलं आहे. ही वॉज वाक्याच्या शेवटी आहे म्हणून ते स्टार्टिंगला घेतलं ही वॉज, आणि हाऊ काढून टाकलं आहे आणि इथं व्हेरी घेतलेलं आहे, आणि ही थर्स्टी म्हणजे बाकीचा जो शब्द आहे तो थर्स्टी तो या ठिकाणी घेऊन फुल स्टॉप दिलेला आहे. ही वॉज व्हेरी थर्स्टी. नेक्स्ट, व्हॉट अ ग्रेट किंग ही इज. या ठिकाणी व्हॉट अ ग्रेट किंग ही इज. आता इथं काय, या वाक्यामध्ये एक्सक्लामेटरी सेंटेन्स उद्गार वाचक वाक्यामध्ये काय, ही इज हा जो कर्ता आणि क्रियापद आहे फर्स्ट घेतलेला आहे, पहिल्यांदा घेतला आहे, आणि बाकीचे जे शब्द आहेत व्हॉट काढून टाकलेलं आहे, आणि बाकीचे जे शब्द आहेत अ ग्रेट किंग, ही इज अ व्हेरी ग्रेट किंग, आणि इथं फुल स्टॉप दिलेलं आहे.